त्यामुळं ही पोरगी परत आल्या. आता पप्पाने जाऊन सोडायचं हिला. काय एक अवघडच आहे असं बोललं. तर शुभ सकाळ. सकाळचं टायमिंग किती झालंय बघा 9:15. किट्टोचा काय गोंधळ झालाय सांगते. किट्टो गेली, रिक्षावाले मामांचे फोन बंद, म्हणजे जे त्यांना नेत्या ती व्हॅन बंद, त्यांचे कॉल. हिला काय कळेना गेले का राहिले काय झालं. आता रिटर्न आले. आता तिचं पप्पा सोडायला जाणार आहेत तिला. आणि त्यात तिच्या म्हणजे आता लेट झाल्या सुट्टी मारली असते तर आज पेपर आहे त्यामुळे. हां, आणि त्यात आहे ना तिच्याकडे मोबाईल नाही. त्यामुळे एवढा तिला गोंधळ झाला ना. सकाळ सकाळी पारोस तोंडाला फासून ठेवलंय मेकअप. कायच लावलेलं नाही. लावणार नसं हात तोंड. मग तरी पण तुम्ही आंघोळ केल्या कसं काय दिसता. अरे आपण सध्या आंघोळ केल्यासारखंच असतं. हां आपल्या रक्तात फ्रेश पण आहे. हां, हां, पाऊस आला. आणि आमच्या रक्तात बरं माहिती आहे. पारोस दिसते ना. आम्ही आंघोळ केलं तरी पारस दिसतोय. आणि तुम्ही सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. मरासनी खूप सारं प्रेम. तिला सोडायला जायचं आहे. ते रिक्षावाल्या मम्मासनी फोन केला, त्यांचा फोन स्विच ऑफच यायला लागले. कसं काय कामाच्या वेळेला स्विच ऑफ राहतोय मोबाईल. आणि बहुतेक माझ्यामध्ये त्यांच्या मनात असणार की शनिवारची सुट्टी असते. आणि आमचं पण चुकते काय की मुलगीकडे मोबाईल पाहिजे. तो मोबाईल द्यायला पाहिजे तिच्याकडं. का तर तिला ऐन मोमेंटला अडचणीत. आता मला किती जणांच्या मोबाईलवरून तिनं फोन केलाय. काय तिला मोबाईल आज बघूया जाऊन आणि तिला मोबाईल नवीन अहो ते रिपेअर काय टाका ना. 2 आहेत ते. मोबाईल द्यायचं नाही त्यांना. म्हणजे कसलं द्यायचं कसलं. ते बटनाचा मोबाईल. बरंच नाही. अँड्रॉइड मोबाईल तर हे लावायचं नाही. हा द्यायचं नाहीत. जोपर्यंत ते स्वतःचं शिक्षण पूर्ण करत नाहीत तोपर्यंत त्यांना हा बटनाचा मोबाईल द्यायचं. फक्त कॉलिंग पुरतं. कॉलिंग पुरतं. अँड्रॉइड मोबाईलची सवय लावायची नाही. मग ते अभ्यास सोडून की समज मुलगा 90% जरी असेल हा तर ते 60%वरच येणार ते अँड्रॉइड मोबाईल. हा क्लासमध्ये एसी असते म्हणून ही बघा. एसी तुला रोज ही होत नाही, सहन होत नाही. इथं घरात आले की फॅन आम्ही नको म्हणलं तरी एसी बंद केली किंवा आम्ही दरवाजा उघडून बसतोय ना. हा ते दरवाजा उघडलेला परवडतो. एसी क्लासमध्ये 4 पंखा आणि एसी दोन्ही. बापरे. बाया काय म्हणलं. आमच्या शाळेत 3 पंखा अशा वर्गात असं. मुलांना थंडीच लागते, काय मुलांना लागत नाही. मग कसं करायचं, अवघड होतंय ना. आता दीदी कशी म्हणली एसी सहन होत नाही. मला ना माझ्या जवळच्या व्यक्तीचा फोन आलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की अचानक मला थायरॉइड डिटेक्टिव्ह झालाय. कारण मी जेव्हा ब्लड माझे रिपोर्ट जे आहेत ते शेअर केले व्यवस्थित आहेत पूर्ण, तर त्यांनी त्याच्यानंतर बाबा हां रेग्युलर चेकअप यांनी केले तर आपण पण करूया म्हणून त्यांनी केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांना असं कळलं की बाबा थायरॉइड डिटेक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे बघा बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला माहित पण नसतं आपल्या शरीरात काय चेंजेस होतात काय नाही, अचानक येतात. जसं आता तुम्ही दादाचं ऑपरेशन पाहिलं, अचानक सगळं समोर आलं आणि अचानक कळते की बाबा अपेंडिक्स आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला अचानक कळतात. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला नॉलेज नसतं त्या गोष्टीबद्दल. तसंच आपल्या स्किनमध्ये सुद्धा असतं. ॲक्ने, ड्रायनेस, पिंपल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला येतच असतात. आणि ते आतून काय आहे आपल्या स्किनची कंडिशन हे आपल्याला माहित नसतं. ते फक्त डॉक्टरांना माहित असतं. आणि बऱ्याच वेळेला आपण ह्या गोष्टी नॉर्मली घेतो की बाबा चला म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे झाला असेल किंवा आपल्या पिरियड्स येणार आहेत त्यामुळे झाला असेल. आणि ह्या गोष्टी आपण व्यवस्थित जर नाही बघितल्या तर पुढे जाऊन एक छोटा पिंपल किंवा एक आलेलं जे काय आपल्या चेहऱ्यावरती आहे ते पूर्ण शरीर भरून होतं. योग्य वेळी जर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट नाही घेतली तर त्या आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या खूप अवघड होऊन जातात. तसं तर डॉक्टर योग्य गोळ्या औषध देतात, आपण त्यातनं बाहेर पडतो. तसंच योग्य प्रोडक्ट आपण ज्या वेळेला वापरत नाही त्यावेळेला मग आपल्याला प्रॉब्लेम होतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी वापरणं खूप गरजेचं असतं. इथे हे मी गेली 2 वर्ष झालं क्युअर ॲप जे आहे ते वापरत आहे, त्याचे प्रोडक्ट वापरत असते. आणि त्यामुळे ना मला खूप साऱ्या समस्या स्किनच्या आहेत त्या कमी प्रमाणात आहेत. जर बघायला गेलं तर माझ्या बिफोर आणि आफ्टरमध्ये खूप फरक दिसेल. माझे दोन्ही इथं फोटो मी लावत आहे. आतून स्किन हेल्दी असणं गरजेचं. सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. आयरे गेरे कुठलेही नाही आहेत की बाबा इकडचे आहेत तिकडचे आहेत चला दिलं नाही. प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आणि ती आपल्या स्किनचा पूर्ण अभ्यास करते. ज्यावेळेला आपण क्युअर ॲप डाउनलोड करतो त्यावेळेला फ्रंटचा आणि साईडचा असे 2 फोटो घेतले जातात. एआयच्या मार्फत पूर्णपणे स्कॅन केलं जातं. काय प्रॉब्लेम आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला छान असं किट रिकमेंडेड करतात. त्याच्या आधी खूप सारे चॅटिंग पण करतात बरं का ते. कारण कसं असतं की काय त्यांना पण प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या तोंडून सुद्धा ऐकायचा असतो प्रॉब्लेम. मग ते तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही अगदी त्यांना बिनधास्त सगळं शेअर करू शकता. तेवढा वेळ पण ते देतात. असं नाही की बघा चला आवरा लगेच जा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे तिथं घरात
घरात बसून. याच्यासाठी कुठं बाहेर जायचं आहे, मार्केटमध्ये रांग लावायची आहे किंवा केस पेपर काढायचा आहे, वेटिंगमध्ये थांबायचं आहे, काही नाही. तुम्ही आहे तिथं जसं तुम्ही घरात ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. पूर्ण दिवसभराचं जे किट असतं ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रॉपर आपलं जे स्किन केअर आहे तेच दिलं जातं. आणि या सगळ्यामध्ये प्रोडक्ट वापरत असताना जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जर आला, एखादा काही प्रॉब्लेम येऊ दे, तर तुम्ही त्यांच्याशी चॅटिंग करू शकता, त्यांना बोलू शकता. आणि बाहेर जर असं बघायला गेलं तर एखादं प्रोडक्ट घेतलं की जा तिकडं, पुन्हा कोणी त्याचे दात घेत नाही ना विचारत पण नसतं. तुम्हाला डाएट प्लॅन जो आहे तो दिला जातो, कस्टमाइज डाएट प्लॅन दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी किती पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, तुमचा आहार कसा असणं गरजेचं आहे, रुटीनमध्ये काय चेंजेस असणं गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी क्युअर ॲप जे आहे ते तुम्हाला देतं आणि ते पण घरात बसून जिथं आहे तिथून. दर महिन्याला तुमचं काय आहे काय नाही याच्यासाठी तुमचं महिन्याला चेकअप असतं, ते म्हणजे फ्रीमध्ये असतं, त्याला कुठलीही कॉस्ट नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फ्रीमध्ये आहेत. फक्त तुम्हाला किटचे पैसे पे करायचे असतात, जे 2200च्या आसपास तुम्हाला ते किट बसू शकतं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला आणि 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरायचा आहे PRANJL प्रांजल 100. हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची आणि सूट मिळते. तर चला, क्युअर ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे. ज्यांना गरज आहे ते जरूर ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता. आणि याच्यामध्ये कुठलाही तुमचा क्वेश्चन असेल तर तुम्ही बिनधास्त त्यांना विचारा, तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. आणि एखादं प्रोडक्ट आपल्याला जर समजा बाय चान्स होतं, पण कधी जर समजा एखादं प्रोडक्ट नाही सूट झालं, त्याचे इफेक्ट तुम्हाला जर वेगळे आले तर लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करायचा, ते त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देतात. म्हणजे असं नाहीये की एकदा दिले घेतले आणि जावा तिकडं ना. हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. मोडाची भाजी केलती, डाळ भात चपाती आणि नाश्त्याला केलेला होता शिरा. आता म्हणलं आपल्याला मीटिंगला जायचं आहे किट्टोच्या, तर म्हणलं डबा जो आहे तो आपण घेऊन जाऊया, कशाला तिच्याकडे आणि ओझं, म्हणून मी तिचा डबा जो आहे तो दिला नाही. आपल्या जमिनीशी कनेक्ट राहावं, सोप्यावर बसून खाणं हे जमिनीला टायमिंग जे आहे ते 1 वाजलेलं आहेत आणि 1 वाजता आता आम्ही निघत आहोत. आज किट्टोची पॅरेंट्स मीटिंग आहे, दोघांना पण बोलवलेलं आहे. मला वाटलं एक कोणीतरी करेल अटेंड, दोघांना पण यायला पाहिजे. त्यामुळे तिला सोडायचं होतं, तिला सोडलं. त्याच्यानंतर आता मीटिंगला भांडी पडलेत, सगळं पडले जिथल्या तिथं. थोडंसं हे जे काम केलं, माझा चेहरा थोडासा झाला आहे सर्दीमुळं. असो, चला आता निघूया मीटिंगमध्ये. आता बघूया काय काय सांगतात. दादा जेव्हा पुण्याला होते तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग आहे या, पण आम्ही म्हटलं की थोडंसं पुढं ढकला आमची मीटिंग. आता नाश्ता वगैरे केला, अजून जेवलेलो नाही आहे. त्याच्या पायातलं पैंजण बघायचे. झालं का? आम्ही येऊन बसलोय, अजून सर नाही आहेत. कधी येणार म्हणून विचार किती वेळ. आणि बघा मी मागणं जाणार आहे म्हणून मी किट्टोला म्हणलं डबं मागणं घेऊन येते. डबं भरलं, सगळं झालं आणि सोप्यावर ठेवून आले. मला टेन्शन आलं आता काय खायला घालायचं पोरीला. तिचं पेपर सुरू होणार आहे 1:30 पासून. जर ते कॅन्टीनमध्ये बघा त्यांच्या काहीतरी आणून द्यायला लागणार आहे. कुणाच टाइम मी डबा आणतो म्हणले, ती वाट बघत बसली. तर तिचा क्लास कोणता आहे? ती गेली सुटून. हे कॉलेजवाल्यांचं जे आहे त्यांना थांबवलेलं आहे. 2-3 कॉलेज आहेत ना यांची, मग ही ज्या कॉलेजचे त्यांना 5:30 पर्यंत सांगितलेलं आहे. तर मी आता लिफ्टच्या वाटणं फक्त खाली उतरले, काहीतरी म्हटलं तिला खाऊ द्यावं. हे बाई किती खाली आहे काय माहिती, म्हणजे आणि खाली आहे. इथं दिल्ली म्हणून काय तर नाव आहे बघा. तिथं आलो, हे म्हणलं ऑर्डर द्यायला वेळ लागेल. मग आम्ही काय केले, चाट घेतले तात्पुरतं. म्हणलं पोरगी काय तर खाईल तरी, कारण काहीच न खाता राहणं योग्य नाही आहे. भूक असल्यानंतर कसं द्यायचं पेपर तरी काय. तर इथे ना जिथं आमची मीटिंग होणार होती तिथल्या साईडलाच त्यांची सोय आहे की बाबा असं काही पर्सनल बोलणं असू दे किंवा काही असू दे किंवा असं काही खायचं असू दे, तर तिथं एक रूम आहे. मग त्या रूममध्ये आम्ही थांबलो आणि शिवला आम्ही तिथं बोलवलं. म्हटलं तू पहिला खाऊन घे. सोयीला खायला दिले.
काय बा मीटिंग आहे आणि खायला. तिची मीटिंग आहे, तिचा पेपर आहे, आमची मीटिंग आहे. आमचं काय वेगळंच चालू आहे. व्ह्यू मस्त आहे इथला. 1.5 तास मीटिंग चालली. एवढं बरं वाटलं, एवढं छान वाटलं की मला पण शिकायला मिळालं. आणि त्या मॅडमनी स्टेप बाय स्टेप तिला पुढं घेऊन, तिचं आता परीक्षा आहे तरी पण त्यांनी सांगितलं हे सगळं कर आणि मग तू परीक्षेला जा. आता पुन्हा आणि आम्हाला तिला 5:30-6ला न्यायला यायचं आहे. पण आता कळतंय की आपला अकॅडमीचा निर्णय योग्य ठरला, कारण प्रॉपर त्याच्यासाठीच आहे अकॅडमी की जे करून घेण्यासाठी टॉप 10 मध्ये ही आहे. त्यामुळे हिच्याकडे फोकस असणार, हिच्याकडून करून घेतलं जाणार आणि त्याच्या पद्धतीने हिनं पण सपोर्ट देणं गरजेचं आहे. प्लस पॅरेंट म्हणून तुम्ही हे म्हणजे करून घ्या घरात. आता काय कसं कुठल्या गोष्टी त्यांनी सगळ्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत. त्यानुसार आपलं हे 2 वर्ष खूप महत्वाचे आहेत. पण घरामध्ये अभ्यास जो आहे, मुली 7-7 तास 5-5 तास अभ्यास करतात. ही 1 तास बसली तरी उपकार म्हणायचं, त्यातनं पण इथपर्यंत आहे. तर तिच्याकडे डोकं आहे, फक्त हे करून घ्या. आणि एवढं छान गायडन्स केलं त्यांनी. आता पहिला बघणार आणि आमच्या ह्याच्यात कुठं त्याला बसवता येतं भांडण्याच्या मशीनला, म्हणजे आमच्या ह्याच्यात बसवाय आली पाहिजे ना, ती कुठं काय बसवायची, जागा वगैरे फिटिंग पहिला त्यांना विचारून घेणार आहे. एक व्यक्ती बाहेर कामाला चालली तर त्यांनी मेड वगैरे लावतात. मी मेड करून माझ्या तोंडाला फेसायची बारी आल्या, पण त्या कोणी मिळतच नाहीत. एवढ्या सुद्धा ह्याला मिळत नाहीये. थकण्याचं काम गदावर्क माझं सुरू आहे. सिग्नल पडलाय म्हणून बोलते मी तुम्हाला. किटोच्या मैत्रिणीने मला पहिल्यांदा बघितलं, तुझी मम्मी म्हणजे अशी गरीब दिसते, साधी दिसते, मम्मी अशी कडक वाटत नाहीये. किट्टो म्हणाल्या म्हणून त्या घरी येऊन बघा की. आणि ते कसं म्हणतात सगळेजण, तुझे पप्पा कडक वाटतात, तुझे पप्पा दिसायला कडक दिसतात. तिथे सांगते काय, पप्पा दिसू दे कडक, पप्पा दिसायला कडक आहेत पण पप्पा रिअल मध्ये नाही आहेत. आणि मम्मी जी साधी बोळी दिसते ना, ती मम्मीलाही कडक आहे. म्हणजे तरी माझे कोणतरी ठुवा ना. आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये रिलायन्स मॉलमध्ये, जिथून आपण फूड प्रोसेसर घेतला होता. माझे मोबाईल पण मी इथूनच घेतलेले आहेत. तर तिथे आलेलो आहोत भांड्याची मशीन बघायला. आता म्हणजे मशीन जी आहे ती बघणार आणि फायनल तर करणारच आहे. पण एक गोष्ट जी होती ती म्हणजे तिचं माप आम्हाला बघायचं होतं. म्हणजे आता आमचा जो एरिया आहे जिथं आम्हाला बसवायचे, तिथं बसते का, तेवढी जागा आहे का. आता दादानीच उचल काढलेलं आहे, कारण दादा बघतात घरात पूर्ण दिवसभर. ते आता ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये आहेत ना घरी, त्यावेळी त्यांनी बघितलेलं आहे की बाबा हिची काय धावपळ होते. घरातलंच काम आहे, घरातच आहे, पण ही किती करते, हिला किती व्याप आहे, किती ताप आहे, हे त्यांनी बघितलं. आणि त्यांनी सरळ सांगितलं की आता घेतली तर मशीन घ्यायची फायनलच. म्हणून मग आम्ही ते मीटिंग पण होते, सगळंच होतंय म्हणून इकडे आलेलो होतो. थोडंसं खाली बघितलं काय कुणीकडे जायचं आता, कुणीकडे आहे आपला. आता वरती आलोय. आपलं जे फूड प्रोसेसर आहे घरात, किती त्यांचे कमेंट येतात त्यांना सांगेल. इथंच घेतलेलं आहे 14 उषा कंपनी 1000 वॅट. इथं माझा फक्त व्हिडिओ दाखवा किंवा फोटो म्हणजे दाखवा. भरपूर सारे ताईंनी इथं येऊन घेतले, कारण मी तिथे गेल्यानंतर मॅडम बोलल्या की तुमचा व्हिडिओ गेल्यानंतर भरपूर साऱ्या ताई आल्या, त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे तू फोटो दाखवा फक्त आपल्या फूड प्रोसेसरचा. तसं ऑर्डर करून दिलं जातं, इथं काही तयार मिळत नाही. मी त्यांना ऑर्डर दिलेली होती, 4-5 दिवस थांबले आणि मग घेतलेलं होतं. तर आता मशीनबद्दल त्यांनी थोडीशी माहिती दिली. मी 2 बघितल्या, एक LGची आहे, एक बॉशची आहे. मग दोन्हीमध्ये त्यांनी फायदे काय, तोटे काय, कशाची बॉडी काय, कुठल्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्यामध्ये गोष्टी नाही आहे. आणि त्यांनी सांगताना सांगितलं की एकदाच आपण वस्तू घेतो ना, तर तुम्ही सगळ्या गोष्टी बघून घ्या. मी वॉशिंग मशीनला तेच केलं. तर त्यावेळेला 9 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी मशीन घेत होते ना, पण इथं नाहीये, 2018ला घेतलेली आहे. तर मला बरेच जण म्हणले काय गरज आहे, 30,000ची मशीन घेताय, काय गरज आहे, साधी आपल्याला 1000 वॅट होत नाही. मी सांगते ना व्हिडिओ 1000 वॅट घ्या, छान थांबून घेतलेलं बरा वाटतोय मला. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, तसंच त्यांचं म्हणणं होतं ना, हे बघा भांड्यांची मशीन सुद्धा सगळ्या वायफाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता वायफाय कनेक्शन आहे, स्टीमची सोय आहे, अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या. पण आम्ही फक्त त्यांना विचारलं आम्हाला रुंदी आणि लांबी सांगा, जेणेकरून आम्हाला जिथं फिटिंग करून घ्यायचं आहे. कारण मला तोडफोड काही करायची नाही घरामध्ये. विदाऊट तोडफोडचं मशीन जी आहे ती फिक्स करायची आहे. त्या हिशोबाने आता इथं बघितलं. आणि यांना जर आपण एखादी कंपनी सजेस्ट केली की आम्हाला अमुक अमुक कंपनीचं पाहिजे, तरी सुद्धा ते उपलब्ध करून देतात. फक्त त्याच्यासाठी थांबावं लागतं. आता हे आम्ही बघून आलेलो आहोत, त्यांच्याजवळ आहे. आता घेणार कधी आहोत ते तुम्हाला सांगेनच लवकर. मी फक्त फिटिंगसाठी थांबले. आता फिटिंग एक 2-3 दिवसात पहिला फिटिंग करून घ्यायची आहे.
त्याच्यासाठी स्टँड वगैरे खूप गोष्टी येणार आहेत आणि मग ती मशीन येणार आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा घर बांधताय तर मी तुम्हाला एक सांगू, भविष्यात तुम्ही असा विचार करूच नका की ही गोष्ट मी घेणार नाही. कारण आमचे खूप निर्णय असेच चुकलेले आहेत की आम्ही बऱ्याच वेळेला म्हणायचं हे नाही करणार ते नाही करणार, कारण त्यावेळेला आपल्याला वाटतं आपल्याला कुठल्या गोष्टी पॉसिबल होतील. पण कधी कधी असं होतं की आपण त्या भविष्यात गोष्टी घेतो. तुम्ही घरं बांधत असाल तर तुम्हाला सांगेन सगळ्याची कनेक्शन काढून ठेवा, आत्ताच ठेवा, भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम नको. आमची चूक झाली, AC आणि याचं कनेक्शनच काढलं नाही. बघितलंय, आता पुढे बघूया. अजून वरती जायचं. बरं बरं, थँक्यू. चलो, खूप मोठं आहे. जायचंय का त्या खुर्चीत गोल गोल फिरायला? हे बघा इथं चांगली दैना केली त्या दिवशी. हे पोरं इथं मॉलला आली की इथं बसते ते नाही. ते खूप मोठं आहे, हे छोटं आहे. हा ना, जिओ ऑफिस कोल्हापूर. हे असं दिसलं. मायक्रो आहे ना 1200 कार्ड सेपरेट. माझ्याकडे शिल्लक कार्ड असलं जिओच पाहिजे. जिओच आहे की माझ्याकडे. चला, आम्ही इथल्या जवळच्या एका हॉटेलमध्ये आलोय. मी अख्खा मसूर घेतलाय, एकच थाळी घेतली आहे. पहिल्यांदा मला बघायचं आहे एक थाळी घेतली. आता 4:15 वाजले, 4:30 म्हणजे ऑर्डर येईपर्यंत 4:30, जेवून जाईपर्यंत 5 वाजतात. म्हणजे 5:30ला किटल सुटणार आहे, तिला घेऊनच जायचं आहे. कोण आहे हो बाई? काय व्हायला लागले बाबा म्हणून? काय हो इरिटेट करते ते. सिटीमध्ये ज्यांच्या अशी रस्त्याच्या कडेला घर आहे ते त्यांना शांतता नसणार. हे काय दिले? डाळ, हे मसूर. त्यानंतर कर्दळ दिसली बघा. इकडं यायचं म्हणजे पार्किंगला आम्ही चुकून वरच्या ह्याच्यात थांबलो, वरनं चालत आलो. अरे बापरे, चढायचं उतरायचं, लिफ्ट प्रत्येकजण दाबेल तशी चालली लिफ्ट. आता फायनली खाली आलोय. ते काय म्हणतात की विनाकारांचं वर खाली करून किंवा घुमून आहे ना, कटाळा येतो, तसा प्रकार झालाय. चला, आता किट्टोचा फोन आला होता. मला वाटलं 5:30ला होईल, पण तिचं झालंय लवकर. त्यामुळे ती म्हणली की फोन केला तुम्ही न्यायला या म्हणून. आता आम्ही चाललो, तिला घेतो आणि लवकर घरी जातो. कारण मला आता टेन्शन आले घरातलं काम. ते आहे का उद्या नाही परवा. मी तर चहाला थांबले, घरी जाऊन कधी चहा करू म्हणलं. खूप वेळ झालाय. किती वाजले असतील बघा, 5:30 वाजले. मला तर ते काय एवढं एकच प्लेट आम्ही दोघात खाल्ले, ती मला झोपच यायला लागली, येड्यातच झोप यायला लागली. मी चहा पिलो, चहा जी होता म्हणतात आईलो त्यावर आहे बघा. आम्ही काय एवढा चहा मस्त आहे म्हणता, अप्रतिम. झोपच गेली माझी. थांबला तर थांबा, इथं चहा गेला माऊली. हे बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत. अख्खा मसूर जी खाल्लेलं होतं ना, अख्खा मसूर असं घुमवायला लागलेलं. मला एकटीलाच होतं, दादाला नाही झालं. मी अक्षरशः असं वाटत झोपल्या म्हणून मी काय बघा इथं झोपलेली. किटोला म्हणलं तू जा पुढं, मला झोप काढायची आहे बाई. मला येड्यागतच व्हायला लागलं तिथं. असं डोळं पूर्ण गरगडल्यागत, असं डोळ्यावर तार आल्यागत. मला असं होतच नाही. पण इथं दादा दुकानात गेलेत, घरी काय काय साहित्य घ्यायचं आहे, घ्या म्हणलं. पुन्हा जायचं, पुन्हा यायचं. जातानाच रस्त्यावरनं जे काय लागतं ते घेऊन गेलं परवडतं. गेलं काय परीक्षा काय अरे लय मस्त होता पेपर इंग्लिशचा. लय मस्त होता म्हटलं. कशाचा? इंग्लिशचा आणि केमिस्ट्रीचा. बरं, कालचा फिजिक्सचा पण चांगला होता. तर चला ताईनो, मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.